नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 1 जुलै 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले ऑफशोअर विमानतळ कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र। भारताच्या पहिल्या ऑफशोअर म्हणजेच समुद्र किनाऱ्यालगतच्या विमानतळाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। प्रस्तावित विमानतळाचे ठिकाण कोर बीच जवळ पालघर जिल्ह्यात आहे। हा प्रकल्प महाराष्ट्रामधील मुंबई महानगर प्रदेशासाठी तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे। या प्रकल्पाचे नियोजन आणि देखरेख महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी करत आहे। प्रश्न दुसरा, राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनाचे उद्घाटन कोणी केले? प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिवराज सिंग चौहान। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवी दिल्ली येथे 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनाचे उद्घाटन केले। या संमेलनाद्वारे लखपती दीदी उपक्रमाचा विस्तार करून 6 कोटी ग्रामीण महिलांना सशक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट योजनेत सुधारणा करून तिला मालमत्ता निर्मिती करणाऱ्या उपक्रमांमध्ये रूपांतरित करण्याचा विचार यामध्ये करण्यात येत आहे। पुढला प्रश्न, भारताने AVC ज्याचं लॉंग फॉर्म आहे एशियन व्हॉलीबॉल कॉन्फेडरेशन पुरुष व्हॉलीबॉल चषक स्पर्धेत प्रथमच कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कांस्य पदक। भारताने AVC पुरुष व्हॉलीबॉल चषक 2026 स्पर्धेत आपले पहिले कांस्य पदक जिंकले आहे। कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने बेहरानचा 3-1 अशा फरकाने पराभव केला। या कामगिरीमुळे भारताने फेडरेशन इंटरनॅशनल दी व्हॉलीबॉल क्रमवारीत 42वे स्थान प्राप्त केले आहे। या स्पर्धेचे आयोजन प्रथमच गांधीनगर येथे करण्यात आले। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतीय संघाचा सत्कार केला। भारतीय संघाचे नेतृत्व जेरोम चार्ल्स यांनी केले, तर संघाचे मुख्य प्रशिक्षक ड्रॅगन मेहालवोविक हे सर्बियाचे आहेत। पुढला प्रश्न, यमुना जल प्रकल्पासाठी कोणत्या 2 राज्यांमध्ये करार झाला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान आणि हरियाणा। राजस्थान आणि हरियाणा यांनी सुमारे 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी वाटपाचा वाद सोडवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली। या प्रकल्पाअंतर्गत 3.6 मीटर व्यासाच्या 3 पाईपलाईनद्वारे यमुना कॅनलमधून 580 दशलक्ष घनमीटर पाणी वाहून नेले जाणार आहे। या प्रकल्पाचा लाभ सिकार, चुरू, झुंझुनू, भिवानी आणि फतेहाबाद जिल्ह्यांना होणार आहे। प्रश्न 5वा, इस्रोने 175 टन क्षमतेच्या सेमी क्रायोजेनिक इंजिनची चाचणी कुठे केली? प्रश्न क्रमांक 5 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महेंद्रगिरी। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोने 175 टन थ्रस्ट क्षमतेच्या सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या पॉवर हेड टेस्ट आर्टिकलची यशस्वी चाचणी केली। ही या इंजिनची 8वी चाचणी होती। ही चाचणी इस्रो प्रपल्जन कॉम्प्लेक्स येथे तामिळनाडूमधील महेंद्रगिरी येथे पार पडली। या इंजिनमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणजेच लिक्विड ऑक्सिजन आणि शुद्ध केलेले केरोसिन इंधन म्हणून वापरण्यात आले आहे। हे सेमी क्रायोजेनिक इंजिन भविष्यात LVM-3 प्रक्षेपण वाहनाच्या कोर स्टेजची जागा घेणार आहे। या नवीन इंजिनमुळे प्रक्षेपण वाहनाची उपग्रह वाहून नेण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे। प्रश्न 6वा, भारताची UPI प्रणाली कोणत्या देशात 2026 अखेरपर्यंत सुरू होणार आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेशेल्स। भारताची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI प्रणाली सीशेल्समध्ये 2026 अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी यांनी डिजिटल विकास, आरोग्य आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शवली। सध्या सेशेल्सकडून भारताच्या इंडियन टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन प्रोग्राम अंतर्गत उपलब्ध असलेल्या दरवर्षी 90 प्रशिक्षण जागांचा वापर केला जात आहे। या उपक्रमामुळे भारत आणि सेशेल्समधील डिजिटल व्यवहार आणि आर्थिक सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। प्रश्न 7वा आहे, ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी या नव्या जीवाणूचा शोध कोणत्या नदीत लागला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हुगळी।
शास्त्रज्ञांनी हुगडी नदीमध्ये ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी या नव्या जीवाणू प्रजातीचा शोध लावला आहे. हा जीवाणू विषारी रसायनांचे विघटन करण्याची क्षमता ठेवतो. तसेच हा जड धातूंच्या प्रदूषणातही जिवंत राहू शकतो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी तो उपयुक्त ठरू शकतो. हा जीवाणू हॅलोटॉलरंट म्हणजेच खारट वातावरणात टिकून राहण्यास सक्षम आहे. जीवाणूला सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी असे नाव देण्यात आले आहे. प्रश्न 8वा. भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जुलै. भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस प्रख्यात चिकित्सक आणि वेस्ट बंगालचे माजी मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो. 2026च्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाची संकल्पना म्हणजेच थीम आहे बिहाइंड दी मास्क हू हील्स दी हीलर्स. 1 जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिनासोबतच लेखापाल दिन म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट्स डे आणि वस्तू व सेवा कर दिन म्हणजेच GST डे देखील साजरे केले जातात. प्रश्न 9वा. कोटक महिंद्रा बँकेचे MD आणि CEO अशोक वासवानी यांचा कार्यकाळ कधी संपणार आहे? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 31 डिसेंबर 2026. कोटक महिंद्रा बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वासवानी हे आपल्या सध्याच्या 3 वर्षांच्या कार्यकाळाची मुदत पूर्ण झाल्यानंतर 31 डिसेंबर 2026 रोजी पद सोडणार आहेत. अशोक वासवानी यांनी 2024मध्ये बँकेचे संस्थापक उदय कोटक यांच्याकडून MD आणि CEO पदाची सूत्रे स्वीकारली होती. शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा. 22 वर्षांपासूनचा राष्ट्रीय लांब उडी विक्रम मोडणारी भारतीय खेळाडू कोण आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अन्सी सोजन. अन्सी सोजन या केरळच्या युवा लांब उडीपटूने भारतातील सर्वात जुना ॲथलेटिक्स विक्रम मोडत इतिहास रचला आहे. नॅशनल इंटरस्टेट सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप्स 2026 दरम्यान भुवनेश्वर येथे तिने 6.88 मीटर लांब उडी मारली. या कामगिरीसह तिने अंजू बॉबी जॉर्ज यांचा 6.83 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. अन्सी सोजनबद्दल जाणून घ्या तर त्यांचा जन्म 1 मार्च 2001 रोजी झाला असून त्या थ्रिसूर केरळ येथील आहेत. अन्सी सोजन या इंडियन नेव्हीमध्ये चीफ पेटी ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.